कोल्हापूर शहरामध्ये युवक वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण वाढलेल्याच्या तक्रारी वारंवार पोलीस ठाण्याला येत होत्या. तसेच माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांच्याकडे देखील येत होत्या. त्यामुळं एसपी साहेबांनी विशेष मोहीम 1 महिना राबवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. गांजा सेवन करणारे आणि गांजा विकणारे या दोघांच्यावरही कडक कारवाई करण्याबाबतचे तसे आदेश होते. परवा आम्ही त्या अनुषंगाने हद्दीत फिरत असताना एक व्यक्ती पिंटू शेलार नावाचा गांजा पिताना आम्हाला मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गांजा सेवनाचा. तसेच त्याला इंट्रोगेट केल्यावर त्याने सांगितलं की 4थ्या गल्लीला मातंग सतीत किरण अवघडे नावाची व्यक्ती आहे, त्याच्याकडनं त्याने तो गांजा विकत घेतलेला होता. त्यानंतर आम्ही त्या किरण अवघडेसाठी आम्ही ट्रॅप लावला. तो आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यात 2.5 किलो गांजा आपल्याला मिळून आलेला आहे. त्याच्यावर पण गुन्हा दाखल केलाय, त्यांना अरेस्ट केलेले आहे. यापुढे पण शहरात सर्व ठिकाणी व जिल्ह्यात गांजा विरोधी मोहीम, पोलिसांची कडक मोहीम चालूच राहील. कुणाकडं काही तक्रार असेल, काही माहिती असेल, कोण गांजा विकतो, कोण नार्कोटिक्स ड्रग्स विकतो, गोळ्या विकतो, तर ती पोलिसांना आपण द्यावी ही नम्र विनंती.